आंधळे खून प्रकरणात 4 जणांना अटक, बबन गित्तेच्या शोधासाठी 4 पथके रवाना। नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। परळीतील बँक कॉलनी परिसरात मरळवाडीचे सरपंच बाप्पू आंधळे यांच्यावर गोळीबार झाल्याने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे। या आंधळे खून प्रकरणी केज परिसरातून 6 जणांना ताब्यात घेतले होते, त्यातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे। अटक केलेल्या चौघांवर खुनातील मुख्य आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे। अधिक चौकशीत ह्या चौघांना कशा पद्धतीने मदत केली हे समोर येऊ शकणार असल्याचा पोलिसांचा दावा आहे। तर मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 4 पथके तैनात केली असल्याची माहिती परळी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी दिलेली आहे। परळीतील बँक कॉलनी परिसरात घडलेल्या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बाप्पू आंधळे यांचा मृत्यू झाला आहे, तर ज्ञानबा उर्फ गोट्या गित्ते गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बबन गित्ते यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी ज्ञानबा गित्तेने दिलेल्या फिर्यादीत आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गित्ते यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचे नमूद केलेले आहे। पोलिसांनी शशिकांत बबन गित्ते, मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, महादेव उद्धव गित्ते, राजाभाऊ संजीव मेहरकर, राजेश अशोक वाघमडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे।